ओतूरमध्ये इतका मोठा सोहळा अगदी पहिल्यांदा होतो आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व ओतूर ग्रामस्थ, परिसरातील वाड्या वस्त्यावरील, त्यानंतर आजूबाजूच्या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी जमा झालेले आहेत। आणि या कार्यक्रमाची एक थोडक्यात रूपरेषा तुमच्या वतीनं सांगा। रामकृष्ण हरी। प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले। मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले। जय जय आजी सद्गुरू स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवलग सोयरा। श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन या 2025 सालामध्ये 375 वर्ष पूर्ण होतात आणि हा संपूर्ण महाराष्ट्राने 375 साजरा करावा असं आमचं जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर समिती देहू यांनी संपूर्ण महाराष्ट्राला ही साथ घातली। आणि गेल्या बीजेपासून तर 2025 साल संपेपर्यंत ह्या 1.5-2 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात जगद्गुरु तुकोबरायांच्या विचाराची एक लाट जागी झाली आणि हे महाराष्ट्रात भरपूर मोठे उत्सव झाले। पण या सर्वाची सांगता तुकाराम जगद्गुरूंचेही गुरु जुन्नर तालुक्यात ओतूरला आहेत आणि म्हणून मग जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि महाराष्ट्रातली सगळी संत संस्थानं, गडकरी फडकरी सगळ्यांची इच्छा आहे की याची सांगता ही ओतूरला व्हावी, जगद्गुरूंच्याही गुरूंच्या गावी व्हावी आणि म्हणून याची सगळी आखणी रेखणी झाली। 18 मे ते 25 मे या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे भारताचं चित्त वेधून घेईल असा महामहोत्सव ओतूरला साजरा होत आहे आणि त्याची आज प्राथमिक मीटिंग आज संपन्न झाली। आज ओतूर गाव आणि पंचक्रोशीतली राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक सर्व क्षेत्रातली दिग्गज मंडळी आज योगायोगाने सगळी उपलब्ध झालेली आहे। सर्वांचं वारकरी संप्रदायाच्या वतीने मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आणि आदरणीय तुळशीराम बाबा सरकटे, गंगाराम बाबा डुमरे आणि गावातील सगळे कीर्तनकार सर्वांच्या वतीने सर्व परिसरातील भाविकांचं सर्वप्रथम स्वागत करतो, सर्वप्रथम पत्रकारांचं स्वागत करतो। या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की या उत्सवामध्ये जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक, 5000 वाचक, रोज कीर्तनाला 500 टाळकरी, रोज कीर्तनाला 25 मृदंग वादक, कीर्तनाला पहिल्या दिवशी 25,000 लोक आणि 5व्या दिवशीपासून 1 लाख लोकांचं नियोजन संपन्न होत आहे आणि 24 तारखेला बाबाजी चैतन्यांचा समाधी सोहळा आहे। या उत्सवात 4 उत्सव असे आहेत की एकादशी येते 1, मुक्ताईचा समाधी सोहळा येतो 2, चोखोबरायचा समाधी सोहळा येतो 3 आणि बाबाजी चैतन्यांचा समाधी सोहळा येतो 4। मग या निमित्ताने काल्याच्या दिवशी 1 लाख लोकांना, भाविकांना पुरणपोळीचा नैवेद्य ठेवलेला आहे। 4 ते 6 काकडा भजन राहील या उत्सवात। 6:30 ते 11 संगीत गाथा पारायण आहे, एका अभंगाला 1 चाल या अंगाने ते चालणार आहे। 11 ते 12:30 6 तालुक्यातली कीर्तनकारांच्या सेवा आहे। 1 दिवस जुन्नर तालुका आहे, 1 दिवस आंबेगाव तालुक्यातल्या सगळ्या कीर्तनकारातर्फे 1 कीर्तनकार, जुन्नर तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे 1 कीर्तनकार, शिरूर तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे 1 कीर्तनकार, संगमनेर तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे 1 कीर्तनकार, अकोला तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे 1 कीर्तनकार, पारनेर तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे 1 कीर्तनकार। सकाळची कीर्तने ही परिसरातल्या 8 तालुक्याची तर संध्याकाळची कीर्तन महाराष्ट्रातली येतात। अशा अंगाने हा उत्सव आहे। दुपारी 11 ते 12:30 कीर्तन झाल्यानंतर 12:30ला 50 गावांच्या जवळजवळ 1.5 ते 2 लाख भाकरी बसवलेल्या आहेत। ती 50 गावं भाकरी घेऊन येणार, बाकीचा आमटी प्रसाद आणि बाकीचं स्वीट हे सगळं इथं आपल्याला बनवायचं आहे। हे झाल्यानंतर 12:30 ते 3 भोजन आणि विश्रांती, 3 ते 4 हरिपाठे, 4 ते 6 जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार आणि 6:30 ते 8:30 महाराष्ट्रातील अभ्यासकांची कीर्तनं आहेत। आदरणीय चैतन्य महाराज दिगलूरकर आहेत, बंडातात्या कराडकर आहेत, केशव महाराज नामदास, नामदेव महाराजाचे वंशज, शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचे वंशज, योगीराज महाराज गोसावी नेवासा क्षेत्रातून, उद्धवजी महाराज मंडलिक आहेत, बापूसाहेब महाराज देहूकर फडाचे मालक आहेत, जयवंत महाराज बोधले आहेत। अशी गोड गोड कीर्तनं आपल्याला या उत्सवात सायंकाळच्या सत्रात ऐकायला भेटणार। सायंकाळी 6:30 ते 8:30 कीर्तन संपल्यानंतर 8:30 वाजता परत 50 गावांच्या 1.5 ते 2 लाख भाकरी येणार संपूर्ण या 6 तालुक्यातून आणि संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रसिद्ध आमटी आहेत त्या सगळा आमटी महोत्सव ठेवलेला आहे। या उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले संस्थानांना आमंत्रित केलेलं आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, सर्व आमदार, सर्व खासदार जिल्ह्याचे या उत्सवाला शेवटचा उत्सव असल्यामुळं, सांगता समारंभ असल्यामुळं सगळी मंडळी या उत्सवाला भेट देण्यासाठी येणार आहे।
विशेष म्हणजे 17 मेला जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका भंडारा डोंगरावरून हेलिकॉप्टरने जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज भंडारा डोंगर समितीची मंडळी आपल्या ओतूरला जुन्नर तालुक्यात 375 वर्षात पहिल्यांदा येणार आहे आणि त्याची मोठी मिरवणूक होणार आहे। 17 तारखेला दुपारी 3 ते 5 या दरम्यान 375 धर्मध्वजधारी, त्याच्या पाठीमागे 375 तुळशी घेतलेल्या महिला, त्याच्या पाठीमागे 375 कलश घेतलेल्या महिला, त्याच्या पाठीमागे 375 मृदंग, त्याच्या पाठीमागे 375 विनेकरी, त्याच्या पाठीमागे 375 कीर्तनकार, त्या पाठीमागे 375 चोपदार, त्या पाठीमागे 375 तुकाराम नावाच्या व्यक्ती आणि मग मध्यरथ, रथाच्या मागे मोकळा समाज, अशी 17 तारखेला तुकोबाराच्या पादुका इथं आल्यावर याची भव्य दिव्य मिरवणूक होणार आहे। आणि 18 तारखेपासून संगीत पारायणे, मुक्कामाची सोय आहे, महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय आहे, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, महिलांना स्वच्छतागृह स्वतंत्र आहेत, पुरुषांना स्वच्छतागृह स्वतंत्र आहेत। 2 वेळ महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आहे, 2 वेळ चहा दूध कॉफी याची सोय आहे, 1 वेळ नाश्त्याची सोय, प्यायला फिल्टर पाणी, स्नानाला पाणी, हे सर्व सोय आहे। आणि याच्या धर्मध्वजारोहण सोहळा येत्या 30 तारखेला दुपारी सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान जुन्नर तालुका आणि 8 तालुक्यातल्या सगळ्या प्रतिनिधींना बोलवून महामहोत्सवात देवस्थान स्वतः येऊन महामहोत्सवात हा अक्षय तृतीयाच्या पर्व काळावर हा धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे 30 तारखेला 30 एप्रिलला। आणि धर्मध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर मग मात्र सगळ्या तालुक्यात जाऊन याचा प्रचार प्रसार होईल। संपूर्ण महाराष्ट्राला सर्व कीर्तनकाराच्या वतीने आणि जुन्नर तालुक्याच्या वतीने सर्व जुन्नर तालुक्यातली आज महत्त्वाची माणसं इथं आहेत, ओतूर ग्रामस्थ महत्त्वाचे आहेत। सर्वाला विनंती की सर्व महाराष्ट्राने ओतूरला जगद्गुरूंच्या दर्शनाला जरूर यावं। आपल्याला कुठेही सेवेत काही कमतरता पडणार नाही।